भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। भवानी, जय शिवाजी, जय श्री राम, जय जय श्री राम, हर 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 हर। 26 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये अश्विनीताई जगताप यांच्या क्रमांक 1 वर असलेल्या कमळ चिन्हावर मतदान करून आपण सर्वांनी त्यांना विजयी करावं। आपणच आणि आपले परिवार, आपले सहकुटुंब, आपले मित्र याकरता आपल्या उद्याचा एक दिवस आहे, त्या उद्याच्या दिवसामध्ये आपण थोडा अश्विनीताई करता वेळ काढावा। आणि काही लोक कन्फ्युजन मध्ये तिकडे गेले असतील, त्यांना कन्व्हिन्स करून त्यांचं मन परिवर्तनाने मत परिवर्तन करून त्यांना कमळाकडे परत आणावं अशी विनंती तुम्हाला करण्याकरता मी आलो आहे। खरं तर या ठिकाणी मी नगरसेवक शत्रुघ्न काटेजी यांचं मनापासून अभिनंदन करतो। आपणही आपले चारही नगरसेवक यांचं टाळ्या वाजवून स्वागत केलं पाहिजे। माननीय जयराम काटेजी असतील, निर्मलाताई आहेत, संदीप कसपटेजी आहेत, आरतीताई चौंदे आहेत, राम वाकळकरजी, विनायक गायकवाडजी, कुंदाताई भिसेजी आणि व्यासपीठावर आपले सर्व नेते आहेत। खरं तर 26 तारखेची निवडणूक ही अश्विनीताईच्या नशिबाची नाही आहे। या निवडणुकीमध्ये काही देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे सरकारचं भविष्य नाही आहे। 164 बहुमतानं, 164 आमदाराच्या बहुमताने देवेंद्रजी आणि एकनाथजी सत्तेमध्ये आहेत। खरं तर ही निवडणूक माननीय लक्ष्मण जगतापांच्या उरलेल्या संकल्पना पूर्ण करणारी निवडणूक आहे। खरं तर या भागामध्ये ट्रॅफिकचा प्रश्न सुटला पाहिजे, या भागामध्ये मेट्रो रेल्वेचा प्रकल्प आला पाहिजे, या भागामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये स्मार्ट सिटीच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये खरं तर चांगलं नेटवर्क तयार झालं पाहिजे, रोडचं नेटवर्क तयार झालं पाहिजे, कनेक्टिव्हिटी चांगली असली पाहिजे। आणि ज्या पद्धतीने लक्ष्मण भाऊंनी संकल्प केला होता की देशातलं सर्वात सुंदर शहर कुठलं तर ते चिंचवड असलं पाहिजे, याकरता खऱ्या अर्थाने आपल्याला सर्वांना या संकल्पाच्या पूर्तीकरता अश्विनीताईच्या मागे उभा राहायला। अश्विनीताईच्या मागे माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी उभे आहेत, माननीय एकनाथ शिंदेजी। काल बघा, एकनाथ शिंदेजी आले होते आणि त्यांनी काल सांगितलं की चिंचवडमध्ये शास्त्रीकरणाचा प्रश्न आहे, ग्रीन बेल्ट मधनं काही जमिनी येलो बेल्ट मध्ये करायच्या असतील, काही रेड झोनचे विषय आहे, हे सर्व विषयांना तातडीनं महाराष्ट्र सरकार या विषयांना मंजूर देईल आणि लक्ष्मण जगतापांनी जो संकल्प केलाय तो पूर्ण करण्याचं आश्वासन काल माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलं। आणि आज पुन्हा एकदा राज्याचे लोकप्रिय नेते, विकास पुरुष म्हणून ज्यांचं नाव आहे, खरं तर त्यांना पिंपरी चिंचवड, महाराष्ट्र पाठ आहे असा नेता, अष्टपैलू कर्तृत्वाचा नेता देवेंद्रजी आपल्या समोर येत आहे। मी खरं तर या विकासाच्या प्रश्नाबद्दल त्यांना कालही सांगितलं, चिंचवडकरांना अपेक्षा आहे की लक्ष्मण भाऊ जगताप गेल्यानंतर अश्विनीताई जगतापाच्या माध्यमातून संपूर्ण चिंचवड हे देशातलं सर्वात चांगलं शहर करण्याच्या संपूर्ण योजना महाराष्ट्राच्या सरकारने कराव्या। याकरता मी खरं तर शत्रुघ्न काटेंनी जो संकल्प या ठिकाणी केला आहे आणि आपल्या सर्व नगरसेवकांनी मला सांगितलं, हे सर्व कामं करण्याकरता आपल्याला मतदान करायचं आहे। बंधू भगिनींनो, मला आठवतं जेव्हा देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, मी राज्याचा ऊर्जा मंत्री म्हणून काम करायचो, कारण मी आणि देवेंद्रजी नागपूरवरून येतो। खरं तर मी आता पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम करतो, पण मला तेव्हा आठवतं की माननीय लक्ष्मण जगतापजी माझ्याकडे जेव्हा पहिल्यांदा आले आणि मंत्री म्हणून माझ्या बाजूला एक आमदार येतो आणि तो काय म्हणतो आहे की बावनकुळेजी, मला चिंचवडच्या विकासाकरता मदत करा। काय मदत मागितली लक्ष्मण जगतापांनी? लक्ष्मण जगतापांनी मला असं म्हटलं की माझ्या चिंचवडमध्ये
किमान 10 लाख परिवार हे 2025 पर्यंत राहायला येतील। इथे IT पार्कच्या माध्यमातून जो या ठिकाणी मोठा व्यवसाय उभा झाला आहे त्याकरता मोठे व्यावसायिक प्रतिष्ठानं तयार होतील। या ठिकाणी रहिवासी क्षेत्र वाढेल, उभ्या महाराष्ट्रातले देशातले लोक या ठिकाणी येतील। तेव्हा विजेचं काय करायचं मला चिंता आहे, कारण या ठिकाणी फक्त आज जे वीज आमच्याकडे आहे चिंचवडमध्ये ती वीज आम्ही इतक्या लोकांना देऊ शकणार नाही। पण मला अभिमान वाटतो जेव्हा त्या ठिकाणी लक्ष्मणभाऊ माझ्याकडे आले, माननीय देवेंद्रजींना मी विनंती केली की लक्ष्मणभाऊचं या ठिकाणी स्वप्न पूर्ण करायचं आहे। पुढच्या काळात 10 लाख लोक येतील, त्यांना वीज द्यायची आहे, व्यावसायिक प्रतिष्ठानाला वीज द्यायची आहे। मला अभिमानाने सांगायचं आहे मी 1400 कोटी रुपयाचा प्लान तयार केला आणि 1400 कोटी रुपये चिंचवड आणि पुणेमध्ये खर्च करून पुढच्या 30 वर्ष चिंचवडमध्ये लोड शेडिंग होणार नाही। जेवढे लोक राहायला येतील सर्वांना वीज मिळेल, सर्वांना व्यावसायिक प्रतिष्ठानाला वीज मिळेल, जेवढे उद्योग येतील जेवढे व्यवसाय येतील सर्वांना वीज मिळेल, अशी व्यवस्था या ठिकाणी उभी झाली। खरं तर लक्ष्मणभाऊ आज नाही आहे, पण त्यांना खरं तर मी अभिमानाने या ठिकाणी सांगतो लक्ष्मणभाऊ जर माझ्याकडे नसते आले तर देवेंद्रजीने 1400 कोटी मला दिले नसते आणि 1400 कोटी मी दिले नसते तर आज चिंचवडमध्ये लोड शेडिंग असतं। खरं तर आज या ठिकाणी वीज कमी झाली असती। खरं तर या ठिकाणी मला अभिमान वाटतो, मी अनेक निवडणुका लढलो आहेत, 7 निवडणुका लढलो आहे, अनेक निवडणुकीमध्ये काम केलं आहे। पण ज्या दिवशी आमच्या अश्विनीताईंनी फॉर्म भरला म्हणजे लक्ष्मणभाऊची लोकप्रियता बघा, त्यांनी कुठल्या पद्धतीने कुठल्या लेवलला आपलं आयुष्य दिलं आहे। 40 वर्ष समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाकरता, समाजाच्या शेवटच्या घरी अंधार असेल तिथे उजेड तयार करण्याकरता लक्ष्मणभाऊंनी काम केलं। आणि मला अभिमान वाटतो ज्या दिवशी अश्विनीताई जगतापांनी फॉर्म भरला त्या दिवशी मी अनेक लोकांचे फॉर्म भरले, पण राज्याचा अध्यक्ष म्हणून मला त्या ठिकाणी त्यांना कमळ द्यायचं असेल तर एबी फॉर्म सही करावा लागतो। मी जेव्हा आलो तेव्हा पिंपरी चिंचवडच्या जनतेने ज्या पद्धतीने अश्विनीताईचा फॉर्म भरण्याकरता जो जनसागर होता, मी माझ्या उभ्या आयुष्यामध्ये एवढा जनसागर बघितला नाही। एवढा जनसागर अश्विनीताईचा फॉर्म भरण्याकरता आला। एवढंच नाही, जेव्हा फॉर्म भरून मी बाहेर आलो आपले सर्व नगरसेवक होते, शत्रुघ्न काटे आणि आपले सर्व नगरसेवक होते। खरं तर त्या ठिकाणी जेव्हा फॉर्म भरून आल्यावर पत्रकारांनी मला विचारलं, मीडियाने विचारल्यावर मी त्यांना सांगितलं की आमचा संकल्प आहे की या ठिकाणी लक्ष्मणभाऊ जगतापाचा त्या ठिकाणी विकासाचा संकल्प पूर्ण करायचा आहे। पण मला अभिमान वाटतो जेव्हा आमच्या अश्विनीताई जगताप मीडियाने त्यांना विचारलं की अश्विनीताई आपला त्या ठिकाणी या निवडणुकीच्या माध्यमातून आपलं म्हणणं काय आहे। खरं तर एक ज्यांच्या घरी एक माणूस जातो, घरातला करता जातो, शेवटी एक परिवार आहे, परिवारातला घरचा व्यक्ती गेल्यानंतर त्या परिवाराचे काय हाल होतात। 23 दिवसात निवडणूक लागली, गेल्यावर व्यक्ती गेल्यावर 23 दिवसात निवडणूक लागतं। ती माय माऊली खरं तर दुःखामध्ये आहे। खरं तर त्या ठिकाणी आपल्या सर्वांना वाटलं की शेवटी मृत्यू झाल्याच्या घराचं जे दुःख असतं ते कुणीच सहन करू शकत नाही। बाजूच्या व्यक्तीला त्याचा कमी परिणाम होतात, पण ज्याच्या घराचा माणूस जातो त्याच्यातलं दुःख हे कधीच त्या ठिकाणी विसरू शकत नाही। पण त्याही परिस्थितीमध्ये डोळ्यात अश्रू ठेवून अश्विनीताई म्हणाल्या खरं तर लक्ष्मणभाऊ जगतापांची अर्धांगिनी म्हणून मी लक्ष्मणभाऊ जगतापांना त्यांच्या कामाचा पूर्ण आवाका बघितला आहे। त्यांनी माणसं तयार केले, त्यांनी समाजामध्ये काम केलं। ज्या पद्धतीने त्यांच्यासोबत मी 35 वर्षापासून आहे, लक्ष्मणभाऊ जगतापाचं संपूर्ण आयुष्य मला माहित आहे। आणि मला संकल्प करायचा आहे, मला माननीय मोदीजीकडे जायचं आहे, मला देवेंद्रजीकडे जायचं आहे। आणि लक्ष्मणभाऊ जेव्हा वरून बघतील खरं तर मी त्याचा संकल्प पूर्ण करण्याकरता माझंही जीवन मी समर्पित करते आहे असं अश्विनी जगतापांनी जेव्हा म्हटलं तेव्हा खरं तर आपल्या सर्वांना अभिमान वाटायला पाहिजे। आज मला या ठिकाणी दुःख वाटतं, खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी या ठिकाणी ही सीट अरोकोच करायला पाहिजे होती। मला या ठिकाणी आठवतं 3 महिन्यापूर्वी जेव्हा मुंबईच्या अंधेरीमध्ये लटके नावाचे आमदार त्या ठिकाणी मरण पावले, तेव्हा त्या ठिकाणी शरद पवार साहेब म्हटले, उद्धव ठाकरे गटातले आमदार जेव्हा लटके मरण पावले तेव्हा माननीय शरद पवार साहेबांनी मीडियामध्ये म्हटलं की भारतीय जनता पक्षाने संस्कार दाखवले पाहिजे, भारतीय जनता पक्षाने संस्कार दाखवले पाहिजे।
एखाद्या दिवंगत आमदाराच्या पत्नी त्या ठिकाणी जर लढत असेल, आमदार गेला असेल, पत्नी लढत असेल, तर भाजपाने निवडणूक लढू नये. थोड्या वेळात उद्धव ठाकरेजी बाईट दिली, मीडियावर आले, त्यांनी म्हटलं होय शरद पवार साहेब म्हणता बरोबर आहे की त्या ठिकाणी निवडणूक लढू नका. पण जेव्हा त्या ठिकाणी शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरेंनी म्हटल्यानंतर माननीय देवेंद्रजी, माननीय एकनाथजी, मी सर्वांनी निर्णय घेतला. आम्ही श्रीमती लटकेच्या विरुद्ध उमेदवारी परत घेतली. आम्ही त्या ठिकाणी उमेदवारी परत घेतली. पण या ठिकाणी जेव्हा पिंपरी चिंचवडची विषय आला, राष्ट्रवादी काँग्रेसनी खऱ्या अर्थाने माननीय अश्विनी जगतापाच्या बद्दलचा हा निर्णय जेव्हा अनौपचारिक करायचा विचार आला, तेव्हा बंधू भगिनींनो अनौपचारिक न करता आपल्यावर निवडणूक लागली. यापूर्वीच आपल्याकडे 8 सभा याच्यापूर्वी मी घेतल्या, 8 बैठकी घेतल्या आहेत. त्यामुळे माझं म्हणणं मांडलंच आहे. फक्त माझं देवेंद्रजीला एवढीच विनंती आहे, या भागामध्ये माननीय देवेंद्रजीला विनंती आहे की या भागामध्ये जनतेला खऱ्या अर्थाने वाहतूक आणि ट्रॅफिकच्या माध्यमातून, मेट्रो रेल्वेच्या माध्यमातून काही अपेक्षा आहे. या ठिकाणी जो आलेला वर्ग आहे तो प्रत्येक सोसायटी मधले 5-5 कार्यकर्ते, नेते, 5-5 पदाधिकारी आले आहेत, अध्यक्ष आले आहेत, सचिव आले आहेत. त्यांना त्या ठिकाणी आपल्याला ऐकायचं आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा माननीय देवेंद्रजी या ठिकाणी आले आहेत. जोरात टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करू.